नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे. अध्याय 56 व 57 वाचून दाखवणार आहे. अध्याय 56. चंद्रगंधा राजाच्या राजधानीला परत आला. राणीच्या मंत्राच्या प्रभावाने नागकन्याची दुष्टबुद्धी जाऊन त्यांना चांगली बुद्धी सुचली. त्यांनी चंद्रगंध राजाची मुक्तता केली, त्याचा पाहुणचार केला आणि त्याला वस्त्रालंकार एक चपळ असा घोडा देऊन निरोप दिला. नंतर त्या घोड्यावर बसले तो राजा तलावातून बाहेर आला. त्याने घोड्याला बांधला व आपली नेहमीची कामे करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी लोक जमा झाले. हा चंद्रगंध राजाच आहे अशी ओळख पटल्या लोकांनी त्याला अत्यानंदाने आलिंगन दिले. त्यातल्याच काही लोकांनी राणी इंदुमतीला राजा आल्याचे जाऊन सांगितले. इंदुमतीला खूपच आनंद झाला. इंदुमतीने लगेच प्रधानांना व सैनिकांना राजाला सामोरे जाण्यास सांगितले. सर्व नगराला तोरणे लागली. सगळीकडे आनंदाचे वातावरण सुरू झाले. राणी पंचायती घेऊन त्या तलावाकडे जायला निघाली. राजाला ओळखण्यासाठी तीही खूप उत्सुक झाली होती. सरोवराजवळ एक मंदिर होते. त्या मंदिरात ते सर्वजण पोचले. राजाही मिरत त्या मंदिरात आला. आपल्या मैत्रिणीसह राणीने राजाला ओवाळले आणि नमस्कार केला. मग दोघेही राजधानीकडे निघाले. इंदुमतीने वरद गणेश व्रताने आपली कशी भेट झाली याचे सविस्तर वर्णन चंद्रगंधाला सांगितले. मग चंद्रगंधानेही श्रावण शुद्ध चतुर्थीपासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत श्री गणेशाची आराधना केली. हिमालयाने सांगितले. व्रतकथा ऐकून पार्वतीला हे श्री वरद गणेश व्रत करण्याची इच्छा झाली. तिने तात्काळ व्रताला सुरुवात केली आणि तिकडे शंकराच्या मनात पार्वतीला भेटण्याची इच्छा झाली. तसा तो आपल्या नंदीवर बसला व पार्वतीजवळ आला आणि सांगायचे म्हणजे त्याच दिवशी पार्वतीचे व्रते पूर्ण झाले. नंतर शंकर पार्वतीला घेऊन कैलास पर्वत निघून गेले. अध्याय 57. शूरसेनाच्या राज्यात इंद्राचे विमान. ब्रह्मीवासांना श्री गणेश व्रताच्या महात्म्याची आणखी एक गोष्ट पुढे सांगू लागले. मध्य देशातील सहस्रपूर नावाच्या नगरात शूरसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो आपल्या प्रजेचे अपत्यवत पालन करीत असे. त्याने आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकली होती. त्या राजाची त्रिभुवन सुंदर अशी पतिव्रता पुण्यशालिनी नावाची पत्नी होती. तिने पतिव्रते अरुंधती अनुसया यांच्याहूनही अतिशय श्रेष्ठ असे तप केले होते. एके दिवशी शूरसेन राजा आपल्या प्रधानसह राज्यसभेत बसला असता अचानक दिपून टाकणारे सर्व तेज पसरले आणि पाठोपाठ श्रुश्राव्य गायनाचे मधुर सूर कानी आले. ते कुठून येत आहेत हे जाणून घेण्यासाठी त्याने सेवकांना आज्ञा केली. त्यांनी राजवाड्याबाहेर येऊन जेव्हा इकडे तिकडे पाहिले तेव्हा आकाशातून एक दिव्य तेजस्वी विमान जात होते. सेवकातील एक सेवक कुष्ठी होता. त्याची दृष्टी त्या विमानावर पडतात त्याची गती मंद होऊन ते दिव्य विमान खाली जमिनीवर उतरले. ही बातमी राजास कळतात तो त्या विमानाजवळ आला. तेव्हा ते विमान देवराज इंद्राचे असून प्रत्यक्ष इंद्रदेव त्यात बसलेले त्याला दिसले. राजाने इंद्राला नमस्कार केला. त्याची प्रार्थना करायला सुरुवात केली. हे देवेंद्रा, तुझ्या दर्शन आज मी धन्य झालो. 100 अश्वमेध यज्ञ करण्यास मिळणाऱ्या इतके पुण्य आज मला तुझ्या दर्शनाने मिळाले आहे. हे इंद्रदेवा, आपण कोठे निघाला होता आणि आपले हे विमान या भूमीवर का उतरविले याचे कारण मला कृपा करून सांगा. तेव्हा इंद्र म्हणाला, नारदाने मला एक अद्भुत वर्तमान सांगितले. ते पाहण्यासाठी मी विमानातून भृशुंडी ऋषींच्या आश्रमात गेलो होतो. ऋषींनी श्री गणेशाची खडतर तपस्या करून स्वतःच गजानन स्वरूप प्राप्त करून घेतले आहे. तेथे जाऊन त्या श्री गणेशरूपी भृशुंडी ऋषींचे दर्शन घेऊन मी परत येत असता तुझ्या नगरातील एका पापी व कुष्ठी सेवकाच्या दृष्टिपाताने विमानाची गती कुंठित होऊन ते जमिनीवर उतरले. त्यावर शूरसेन राजा इंद्रास म्हणाला, आपण ज्या श्री गणेश स्वरूपी भृशुंडी ऋषींच्या दर्शनात गेला होता त्या परम तेजस्वी ऋषींचे अद्भुत चरित्र मला सांगा. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.